मूर्ख आहे आणि देवाला मानणारा न मानणारा शहाणा आहे. जो परमार्थ करतो तो अनएज्युकेटेड आहे आणि जो परमार्थ नाकारतो तो वेल एज्युकेटेड आहे. सुशिक्षित कोण? जे देवाचं अस्तित्व मान्य करत नाहीत. असुशिक्षित कोण? जे देवाला मानतात, प्रेमी राहावे बसतात. मूर्ख आहे ना मी देवाला मानणारे? अरे कुठल्या बेसिसवर? टेक्नॉलॉजी, सायन्स, विज्ञान खरं आहे तुमचं? काय वाटतं तुम्हाला? आम्ही ज्यांना मानतो ती संत मंडळी नेमकी आहेत तरी कोण? 16 वर्षाचे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान सांगतात. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या विश्वाला त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. थिंक अबाउट इट. विचार करा या गोष्टीचा. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलिल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता, अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय? टेक्नॉलॉजी तुमचं आयुष्य सहज करतं, सोपं करतं. गाडी असेल तर लवकर पोहोचाल, मोबाईल असेल तर लवकर निरोप पोहोचेल, पैसे असतील तर एसी मध्ये रूम असेल, स्पंजवर गाडी असेल, पण त्यावर विश्वासानं आलेली झोप मात्र भगवंताच्या नामचिंतनाशिवाय मिळणार नाही. पैसा कितीही कमवा तुम्ही आणि कमवा, पैसे कमवून नम्र राहिला तर अख्खं जग म्हणतं काय माणूस आहे, पैसा आहे तरी नम्र आहे. आणि पैसे न कमवता कितीही नम्र राहा, लोक म्हणतात काय करणार, गरिबी आहे, कुटुंबाच करून जमतो. समाज आहे, समाजाला तुमच्या ज्ञानाशी, तुमच्या तपश्चर्येशी, तुमच्या त्यागाशी घेणं देणं नाहीये. हे कलियुग तुम्हाला मानतं तुमच्या प्रेझेंटेशनवर. तुमचा क्रायटेरिया तुमच्या प्रेझेंटेशनवर ठरवलं. तुम्ही किती प्रेझेंटेबल राहता ना, ही मत कलियुगात लागू होत नाही. डोंट जज बुक बाय कव्हर. इट इज ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. या कलियुगामध्ये पुस्तक हे तुमच्या कव्हरवरूनच ओळखलं जातं. हे कलियुग आहे दादा. इथं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. खरं आहे का खोटं आहे? जिथलं मॅनेजमेंट चांगलं आहे तिकडे माणूस जातोय, जिकडे मॅनेजमेंट नाहीये तिकडे लोक जात नाहीये. सांगा मला, आमच्याकडे महाराज फॉर्च्युनर मध्ये आलं तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ काही येईना पण तिथं गर्दी आहे. इथं अखंडितपणे ज्याने पारायण केली त्याची ज्ञानेश्वरी मुखात जातो पण त्याला कोणी खात नाहीये. प्रेझेंटेशन. आमचा अंगावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. प्रचार तिकडे जास्त आहे ना, आम्ही बुक्याचा वेळा कमी पडतो. आमचं कसं आहे, ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा भलता खप आहे. आता गेल्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबण गोरीच झाली. मग दिवाळीत तुम्ही 90% लोकांनी मोती साबण वापरलं. कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं, कुठल्या शास्त्रात लिहिलं, कुठल्या ज्ञानेश्वरीच्या ओळीत आहे नाही मोती साबण लावलं तर नरकात जाशील. माझ्या सहित आपण सगळ्यांनी मोतीच वापरला. ऍडव्हर्टाइजमेंट, प्रचार. आम्ही लहानपणापासून ऐकलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आमची सुरुवात इथून आहे. कोणीतरी एसीत बसून ठरवतोय की आम्ही कुठल्या साबणाला दिवाळीत आंघोळ करायची. दुनिया झुकती रे, झुकाने वाला चाहिए. मग हे बिझनेस माइंड मराठी माणसात का नसावं? अरे आम्ही करावा आमचा प्रचार, आम्ही करावा आमचा प्रसार. अरे गाव आमचा, तालुका आमचा, जिल्हा आमचा, माती आमची, परंपरा आमची. आमच्याकडे बुद्धिमत्तेला कमी नाही. आमच्या पूर्वजांनी आमच्या साम्राज्यासाठी स्वतःचं आयुष्य कोणाला लावलं? इथं आम्ही आमचं वैभव निर्माण करणं आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो केलंच पाहिजे. काय करू सांगा ना. MIDC मध्ये राहता तुम्ही माणसं, अरे कंपन्या लोकांच्या काम करणारे आपण, कंपन्या परदेशाच्या. काम कोण करतो? आपली पोरं. काय करणार? हेच करणार, जे बापानं केलं तेच करणार. अरे थोडी रिस्क घ्यायला तयार व्हा. सगळं करू शकतो रे. 2 लाख पाहिजे, 1 लाख घोटाळे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजाम
विश्वास आहे. ही शेतकऱ्याची पोरं ज्यांच्याकडे कोणी डुंकून बघत नव्हतं, विश्वास टाकला माझ्या राजानं त्या पोरांवर. जी पोरं गोपन फिरवतात ती पोरं तलवार फिरवायला शिकवली, आत्मविश्वास निर्माण केला स्वतःच्या शब्दांनी. आणि ही शेतकऱ्याची पोरं हीच मुठभर मावलं घेऊन माझ्या राजानं सत्ताधीश असणाऱ्या शत्रूच्या नाकावरती चोण 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास याच हिंदवी स्वराज्याचा. आणि तुम्ही तर राजधानीचे माणसं केले, तुम्ही तर राजधानीचे माणसं. राजासारखं जगलं पाहिजे की रे. किती भाग्यवान आहे. महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे तुमचा. स्वराज्याची महाराष्ट्राची राजधानी तुमचं सातारा. किती सामर्थ्यवंत माणसं तुम्ही दादा. राजेशाही घराणं आहे, पण कसं नाही. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मिलो तरी कोणासाठी बाबा, ज्यांच्यासाठी मिलो त्यांना आमची कदर नाही. मरूनही आम्हाला काही साध्य झालं नाही. ताकद ठेवा स्वतःमध्ये. 42 वर्षाचं वय जगद्गुरु तुकोबांचं. स्वदेह वैकुंठवास आहे. 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे. माझ्या माऊलींना समाधी घेऊन 750 वर्ष झाले, पण आजही विश्वासानं सांगेल मी, आजही माझी आळंदीत बसलेली ज्ञानोबाराय नावाची माय अखंडितपणे आम्हाला पाहते. हा विश्वास आम्हाला आहे, आम्ही सायंटिफिकली प्रूफ करू शकतो. संजीवन समाधी म्हणजे ना मृत्यू ना जन्म. योगी कुणाला म्हणावं? योगी तो ही करीती परी कर्मे तरी न बंदी जाती, जे सांगितले आगे संगती अहून बाबाची. चला जन्म मृत्यू हे बंधनच नाहीये, कर्मच नाहीये, तो योगी आहे. प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल आहे. तुम्ही विचार करत नाही आहात. प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे, तुम्ही विचार नाही करत आहात. इथे कमी पडतोय आपण. कष्ट करायला, विचार करायला जिद्द कमी पडतीये. पण सगळेच वाईट आहेत असं नाही बघा. मला कौतुक आहे माझ्या धर्माचं, माझ्या मातीचं, माझ्या परंपरेचं. मी या कीर्तनाच्या गादीवर महाराष्ट्राची लेख म्हणून विश्वासाने सांगेल, मला विश्वास आहे माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला जपणारं मानणारं शेतकऱ्याचं पोरग, मध्यरात्री त्याला अर्धनग्न पोरगी जरी दिसली तरी माझ्या हिंदू धर्मातलं पोरग त्या मुलीला तिच्या मायबापापर्यंत सुरक्षित पोहोचणं हा विश्वास मला माझ्या धर्मावर आहे, माझ्या परंपरेवर आहे, माझ्या मातीवर आहे. आणि शिवरायांना मानणारी आम्ही पोरं पटकन वाया जात नाही. पुन्हा विषय आला तो संगतीचा. संगत बऱ्या बऱ्याला वेळ केल्याशिवाय राहत नाही. जेवढा अर्जुन सामर्थ्यवंत, ताकदवर आणि ज्ञानी आहे तेवढाच कर्म सुद्धा आहे. अर्जुना इतकीच ताकद कर्णामध्ये सुद्धा आहे, पण अर्जुन सांगितला जातो, कर्म नाकारला जातो. कारण संगत आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या रथामध्ये बसवलं कर्णाला, गंगेच्या किनारी नेलं आणि सांगितलं, कान उघडू नाही, कोणाचा पोरगा असतो, विचार कर कोणाशी आणि कोणाशी संगत करतोस तू. अरे आई काय म्हणतोय, जगाचा मालक सांगतोय तुला, साधा सुद्धा नाही, सूर्याचा मुलगा आहेस तू. अरे सांग मला कर्णा, सूर्याच्या पोरानं आंधळ्याच्या पोराशी मैत्री करावी का? हे ऐकायला आणि बोलायला दोन्ही चांगलं वाटतं का? एवढं बोलूनही कर्ण म्हणला, तेव्हा कळलं चांगलं झालं, सूर्याचा जरी पोरगा असलो तरी मैत्री महत्वाची आहे. अरे देवा, काय सांगू तुम्हाला, दुर्योधनाचं मन स्वतः चालत चालतो आणि मला पालखीत बसवून येतो. इतकं विशाल हृदय या मित्राचं, त्याची संगत सोडावी तरी कशी कृष्णा? कृष्णाने सांगावं, अरे आंधळा सोबत राहून राहून तूही बहिरा झालास की रे, कळत नाही का तुला काय सांगतोय? अरे डोळे उघडून बघ, तुला पालखीत बसवलं जातं का तर समाजाला तुझं कर्तृत्व कळू नये. तो चालत चालतो का तर तो तुझ्यासोबत चालला तर अख्खं विश्व त्याच्याकडे बघणार आहे, तुझ्याकडे नाही हे त्याला माहीत आहे, म्हणून तुझं अस्तित्व लपवलं जातं कौतुकाच्या पालखीमध्ये. आता एक वाक्य गांभीर्यानं ऐका. ताकदवर, ज्ञानी आणि सामर्थ्यवंत असणारा कर्ण सुद्धा दुर्योधनाच्या संगतीमुळे देवाचं सुद्धा ऐकायला तयार नाहीये. करा विचार. संगतीमुळे जर कर्ण देवाचं ऐकत नाही तर तुम्ही आमचं कायच ऐकणार. संगत आहे. डेकनाच्या संघ हिरा तो बनवला आणि संगतीने साधू सुद्धा नाचतो रे.
मग आम्ही विचार केला चुकलं तरी काय, परमार्थ केला, गंध लावला, देवाला मांडलं, कीर्तन भजन ऐकली, तरी काही भेटलं असं वाटत नाही. आपली कशी अवस्था नव्हतं. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भांडता येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबली नको, झाली नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षांना आला, म्हणला 2दा नारळ घेतला. महाराज एकदा लेकरू नाही, आता आलेल्या माणसाला सांगत असतो तुमचा नारळ पावत नाही. महाराज म्हणले माझा नारळ बऱ्यापैकी फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकल्याशिवाय राहत नाही. शिष्याने विचारलं काय चुकलं? महाराज म्हणले 2दा बी तू एकटाच आला. ज्यांना कळलं ते खरंच शार्प म्हणजे महाराज. 2दा तू एकटा झाला, तुझी बायको कुठे? ती म्हणला महाराज लग्न झालं नाही. हुशार आहे तुम्ही कोडोलीकर. सांगा बरं मला किती नारळ दिल्यावर संपत्ती प्राप्त होईल? मग जिथे भाव शुद्ध नाहीये, नजर पवित्र नाहीये, असा किती परमार्थ केल्यावर देवाची प्राप्ती होईल? चुकतच की हो. पटकन मिळावा असा तास आहे, नाही जमत देवा. आम्हाला कष्ट करावं लागणारच. ज्ञानवरांची भिंत चालवली गेली, तुकोबांचा गाथा करला, वेदामुखी वेद बोलवला गेला. 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं जगाच्या मालकानं पाणी वाहिलं. चोखोबांसाठी बायकोचं बाळांपण करायला बहीण म्हणून गेला. हे चमत्कार नाहीये, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ. ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणायचं, तिथं तेवढा त्याग म्हणून जगाच्या मालकाने ते राखलं. आपल्याकडे त्याग नाहीये, आपण स्वार्थी आहे. अशासाठी देव नाही येणार आहे, आणि आला तरी आपल्याला स्वार्थामध्ये कळणार आहे का? तो देव जरी आपल्या पाठीशी उभा टाकला तरी आपण म्हणणार आहे माझ्यामुळे झालं. देवान काय केलं? या नजरेमुळे आम्हाला असलेला देव सुद्धा जाणवत नाही. मग हे कधी कळणार आहे? सखे संत जन भेटतील, ज्या दिवशी त्यांची संगत होईल ना. इतके उपकार आहेत ना संतांचे आपल्यावर. आज ज्ञानोबा तुकोबा नसतं ना तर आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आजपर्यंत झाली नसते. एवढी कृपा या संतांनी आपल्यावर केली. भाग्यवान माणूस आहे. आपला जन्म ज्ञानोबा तुकोबा नंतर ना ह्याच्यासारखं भाग्यच दुसरं नाही आहे. आपण पंढरीच्या मालकाचे दास आहेत ना. आजही प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या विटेवरच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. तर माझा पंढरीचा मालक भेदभाव मानत नाही. उच्च नीच काही भगवंत तिष्ठे भार भक्ती देखून. फार मोठा आहे माझा विटेवरचा मालक, फार. जवाई म्हणतो ना तू आहेस ना देवा माझ्यासाठी. एक एक विठारा, एक एक विठारा,